मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत। तर ओबीसी मध्ये घुसखोरी होऊ नये मराठा समाजाची, यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आज आंतरवली सराटीतच उपोषण करण्याचा त्याने इशारा दिला होता। मात्र पोलिसांनी त्यांना आंतरवली सराटीच्या वेशीवर मजाव केला, आंतरवली सराटीत जाण्यापासून रोखलेला आहे। आपल्यासोबत स्वतः आंदोलक आहेत नवनाथ वाघमारे, काय सांगाल आता तुम्हाला पोलिसांनी रोखलंय, मजाव केलाय जाण्यापासून, काय झालं नेमकं त्या ठिकाणी? आम्ही लोक संविधानिक मार्गाने प्रशासनाला, जिल्हाधिकारी कार्यालयाला, SP कार्यालयाला निवेदन सुद्धा दिलेलं होतं। आम्ही आंतरवाली सराटीतच आम्हाला उपोषण करायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यासाठी आम्ही सर्व निवेदन देऊन आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की आम्हाला तिथं परमिशन द्यावी। परंतु आज आम्ही आंतरवाली सराटीला जात असताना आंतरवाली सराटीच्या वेशीवरच आम्हाला अडवण्याचं काम प्रशासनाने केलं। हे नक्कीच जातीवादी मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी प्रशासनावर दबाव टाकून आम्हाला थांबवण्याचं कृत्य केलेलं आहे। परंतु आम्ही आता थांबणार नाही आहोत, कारण आम्ही पुन्हा 2-3 दिवसात नक्कीच गनिमी काव्याने या आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा घुसणार आहोत आणि तिथे जाऊन आम्ही उपोषण करणार आहोत। आमचे हजारो कार्यकर्त्यांना आम्ही गनिमी काव्याने तिथं घुसखोरी करून आम्ही त्या आंतरवली सराटीतच उपोषण करणार आहोत। कारण त्या आंतरवली सराटीमध्ये आमचा 60% जास्त असणारा ओबीसी समाज आमच्या पाठीशी आहे। त्यांच्यावर मागच्या 12 महिन्यापासून अन्याय झालेला आहे, तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आंतरवाली सराटीतच उपोषण केलं पाहिजे असं आमच्या आंतरवाली सराटीतील समाज बांधवांची मागणी आहे। आणि त्यासाठी आम्ही आता येणाऱ्या काळात आंतरवाली सराटीतच आणि मुख्यमंत्र्याला जी भाषा कळती त्या भाषेतच जशाच तसं उत्तर देण्यासाठी आंतरवाली सराटीतच आम्ही उपोषण करणार आहोत। कारण जातीवादी मुख्यमंत्री आमच्या पाठीत खंजीर नक्कीच खुपसण्याच्या प्रयत्नात आहेत, तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्हाला उपोषण करावं लागणार आहे। आता तुम्ही म्हणताय 2 दिवसात जाणार आहात, निश्चित काही तारीख ठरली आहे का किंवा कोण कोण जाणार आहेत? आता 2-3 दिवस आमच्या 2-3 दिवस आमच्या पाठीशी कार्यक्रम आहेत। अद्याप कार्यक्रम असताना सुद्धा आम्ही कार्यक्रमाकडे पाठ फिरून आम्ही ह्या उपोषण करण्यासाठी आम्ही निघालो होतो, परंतु आम्हाला प्रशासनाने अडवलं। परंतु येणाऱ्या काळात 2-3 दिवस आमचे प्रोग्राम संपल्याच्या नंतर लक्ष्मण हाके आणि मी दोघं सुद्धा पुन्हा त्यामध्ये आता तारीख सांगितल्याच्या नंतर प्रशासनाला माहीत होतं, त्यामुळे आम्ही तारीख सांगणार नाहीत, पण नक्कीच आम्ही आंतरवाली सराटीत जाऊन उपोषणात बसणार आहोत। त्यावेळेस प्रशासन आम्हाला काय करतं आम्ही बघून घेऊ। आज मुख्यमंत्री म्हणालेत, औरंगाबादला असताना मुख्यमंत्र्यांनी भाषण केलंय, त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणालेत, पत्रकारांशी बोलताना म्हणालेत मुख्यमंत्री, कुठल्याही समाजावर अन्याय न करता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, दिलेला शब्द पाळणार आहोत। मग जर कुठल्याही समाजावर जर अन्याय होत नसेल तर मग मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे का, किंवा दुसरी काय भूमिका असेल मुख्यमंत्र्यांची? या जातीवादी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्लेषण दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे अन्याय कसा होणार नाही। एका बाजूला बोलायचं ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहोत, आणि रातोरात 57 लाखापेक्षा जास्त बोगस कुणबी प्रमाणपत्र, कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम, त्याचं पाप या जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने केलंय। आणि इकडं आम्हाला म्हणायचं ओबीसीला धक्का लागणार नाही, मराठ्यांना कुणबीमधील सर्टिफिकेट देऊन रातोरात ओबीसीकरण करण्याचं काम त्यांचं सुरू असताना त्यांनी आम्हाला त्याचं विश्लेषण दिलं पाहिजे, ओबीसीला कसा धक्का लागणार नाही। आणि आता तर हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली सरसगट मराठ्यांना कुणबी करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे। ते षडयंत्र आम्हाला हाणून पाडायचंय आणि ते आम्ही सहन करू शकत नाहीत, कारण ओबीसी अत्यंत गरीब असणारा समाज आहे। आज आमचे सभागृहात कुठलेही प्रतिनिधी नाहीत, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेमध्ये आमचे कुठेतरी 2-5 प्रतिनिधी राखीव जागेवर जात असतील तर यांच्या पोटात दुखत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। मुख्यमंत्री एका जातीचे नसतात, मुख्यमंत्री सर्व जातीचं काम करू म्हणून त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली असते। पण इतिहासातील अत्यंत जातीवादी असणारे एकनाथ शिंदे हे येणाऱ्या काळात ओबीसी समाजाला नक्कीच जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कुठेतरी जरांगे देवेंद्र फडणवीसवर टीका करताय, जातीवादी आहे तो, आरक्षण देत नाहीये। तुम्ही मुख्यमंत्र्यावर टीका करतायत, मुख्यमंत्री जातीवादी आहे, मुख्यमंत्री तुम्हाला कुठेतरी अडवतंय उपोषण करण्यापासून। बरं, कसं असेल, दोन्ही एकाच सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही आंदोलन चालवत आहे का? मग जरांगेचे लाड मुख्यमंत्री करतात, आमचं कोणी करत नाही। मी तिघावर सुद्धा आरोप केले आहेत, मुख्यमंत्र्यावर केले आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर सुद्धा मी टीका केलेली आहे। त्यामुळं आमचं कोणीही नाही। जरांगेला एकनाथ शिंदे हे पैसे पुरवण्याचं काम करतात, रसद पुरवण्याचं काम करतात आणि त्यांचे निर्णय
पूर्ण मान्य करण्यासाठी पूर्ण यंत्रणा त्यांच्या पाठीशी उभा करतात. ज्या ठिकाणी ओबीसींचे असतील, SC STचे असतील, प्रमाणपत्र काढायचे असतील तर 4-4, 6-6 महिने प्रमाणपत्र मिळत नाही. आणि मराठ्यांना जर प्रमाणपत्र काढायचं असेल ते हाताने खाडाखोड केलेल्या बोगस नोंदीमार्फत 4 ते 8 दिवसात प्रमाणपत्र मिळतं. म्हणजे पूर्ण प्रशासन यांनी कामाला लावलं. रातोरात कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं, ज्यामध्ये 57 लाखापेक्षा बोगस नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं. यातूनच ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय. आणि आता तर नवीनच आम्हाला ऐकायला भेटते किंवा हैदराबाद गॅजेट लागू करायचं. जर हैदराबाद गॅजेट लागू केलं तर येणाऱ्या काळात ओबीसीचं संपूर्ण अस्तित्व संपलेलं राहील. त्यामुळे ओबीसी समाजाने आता येणाऱ्या काळात जागलं पाहिजे. आणि ह्या जातीवादी मुख्यमंत्र्यांनी जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं तर नक्कीच ह्या जातीवादी मुख्यमंत्र्याला विरोधी पक्षातले जातीवादी असतील किंवा सत्तेतले जातीवादी असतील यांना पायउतार करून ओबीसींचे 100 पेक्षा जास्त आमदार सभागृहात कसे पाठवता येतील आणि ज्या ज्या मराठा आमदारांनी ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतली यांना पायउतार केल्याशिवाय स्वस्थ बसू नये अशी माझी ओबीसी समाजाला कळकळीची विनंती आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर नवनाथ वाघमारे आणि पुन्हा गनिमी गावा करून आंतरवली सराटी उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, आंतरवली सराटी, झालं.